पुण्यात सारथी संस्थेच्या वतीनं MPSC आणि UPSC परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अनेक मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाची चर्चा विद्यार्थ्यांच्या यशामुळे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामुळे झाली नाही. चर्चा झाली ती भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचेच औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात झालेल्या वादाची. कार्यक्रम सुरू असतानाच मेधा कुलकर्णी नाराज होऊन बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की अभिमन्यू पवार यांनी मला मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं योग्य दिसणार नाही, त्यातून वाद होईल असं सांगितलं. हा विषय खुर्चीचा नाही तर जातीचा आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये माध्यमांसमोरच शाब्दिक चकमक झाली. नेमकं काय घडलं आणि हा वाद इतका का वाढला, जाणून घेऊया. शुक्रवारी 26 जून रोजी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सारथी संस्थेचा कार्यक्रम पार पडला. स्टेजवरील पहिल्या रांगेतील काही खुर्च्या रिकाम्या होत्या, कारण काही मान्यवर अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. याच जागांवरून वादाची सुरुवात झाल्याचा दावा मेधा कुलकर्णींनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार त्यांना पुढील रांगेत बसण्याची विनंती केली होती, कारण त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. मात्र अभिमन्यू पवार यांनी त्यांना पुढे बसू नका असं सांगितलं. मेधा कुलकर्णींच्या आरोपानुसार पवार यांनी हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसलात तर वाद निर्माण होईल असं म्हटलं. हे ऐकल्यानंतर आपण संतप्त झालो आणि कार्यक्रम सोडून बाहेर पडलो असं त्यांनी सांगितलं. या आरोपांनंतर अभिमन्यू पवार यांनी आपली बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झाला आहे. ते म्हणाले, मी फक्त एवढंच सांगितलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना प्रोटोकॉलनुसार पुढे बसू द्या, आपण दोघं मागे बसू. यात कोणत्याही जातीचा प्रश्न नव्हता. त्यांनी पुढे सांगितलं की जर त्यांच्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते दिलगिरी व्यक्त करतात. मात्र इथेच हा वाद थांबला नाही. मेधा कुलकर्णींनी पुन्हा माध्यमांशी बोलताना सांगितलं की अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे बसण्यास सांगितलं होतं. त्या खासदार असून संसदीय समितीच्या अध्यक्ष आहेत, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार त्यांचा क्रम होता. पण अभिमन्यू पवार यांना ते मान्य नव्हतं असा त्यांचा आरोप होता. त्यांच्या म्हणण्यानुसार पवार वारंवार फक्त मराठा समाजाचे लोक पुढे बसतील असं सांगत होते, त्यामुळे आपण कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत दोघांनाही एकाच वेळी फोनवर सहभागी करून घेण्यात आलं. तिथेही वातावरण चांगलंच तापलं. अभिमन्यू पवार म्हणाले, ताई पूर्णपणे चुकीचं बोलत आहेत. यावर मेधा कुलकर्णी संतापल्या. अभिमन्यू पवार म्हणाले, ताई पूर्णपणे चुकीचं बोलतायत. यावर मेधा कुलकर्णी संतापल्या. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे शब्द वापरू नका, तिथे अनेक लोक उपस्थित होते, कोणालाही विचारा. त्यानंतर त्यांनी पवारांना आठवण करून दिली की त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण स्वतः आजारी असतानाही गेलो होतो. तुमच्या मतदारसंघात ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात मी तुमच्यासाठी प्रचार केला होता. आज तुम्हीच मला लक्ष करत आहात असा आरोप त्यांनी केला. मेधा कुलकर्णींनी पुढे आणखी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, तुम्ही अजूनही स्वतःला मुख्यमंत्र्यांचे OSD समजता का? प्रत्येक गोष्ट तुम्हीच ठरवणार का? आम्हालाही राजकारणाची समज आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा प्रश्न खुर्चीचा नसून जातीचा आहे. माझ्या जातीला लक्ष केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. यावर अभिमन्यू पवार यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी अग्रवाल प्रकरणातील पीडित कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलं होतं. मेधा कुलकर्णीही काही लोकांना घेऊन आल्या होत्या, त्यामुळे आधी कोणाला भेटू द्यायचं याबाबत संवेदनशीलता राखण्याची गरज होती. स्टेजवरील रिकामी खुर्ची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासाठी राखीव असल्याचं त्यांनी सांगितलं. मी फक्त नरेंद्र पाटील पुढे बसावेत एवढंच म्हटलं होतं.
समाजाचा कार्यक्रम असल्याने अध्यक्ष मागे बसणं योग्य ठरणार नव्हतं, असं पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या वादात नरेंद्र पाटील यांनीही भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार अभिमन्यू पवार यांनी त्यांना पुढे बसण्याची विनंती केली होती. त्यांनी मेधा कुलकर्णींनाही कार्यक्रम सोडून जाऊ नका अशी विनंती केली होती. मात्र त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वादात कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं. यानंतर मेधा कुलकर्णींनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, बसण्यावरून माझा कोणताही वाद नाही, पण यात जातीचा मुद्दा का आणला गेला? त्यांनी अभिमन्यू पवार यांच्यावर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असल्याचा आरोप केला. तसंच भाजपमध्ये अनेक कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण दिलं जात नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. मेट्रो प्रकल्प, PMRDAच्या कार्यक्रमांसह अनेक सरकारी कार्यक्रमांची माहिती आपल्याला वर्तमानपत्रातून मिळते, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान या संपूर्ण वादात जातीचा उल्लेख झाल्यामुळे भाजपमध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष सुरू झाल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. मात्र या प्रकरणात दोन्ही नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली असून नेमका वाद कोणत्या कारणामुळे झाला याबाबत वेगवेगळे दावे समोर आले आहेत. आता या प्रकरणावर पक्ष नेतृत्वाची भूमिका काय असेल आणि हा वाद इथेच थांबणार की आणखी वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.